शिंदे हे नाराज होते। अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, फाईल्स असतील, निधी वाटप असेल किंवा पालकमंत्री पद असेल, अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवरून शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे आणि अशातच ह्या सगळ्या तक्रारी त्यांनी शहांकडे ठेवल्याचं कळत आहे। रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी जोडल्या गेल्या आहेत। रुपाली, काय सांगाल? बैठक संपन्न झाली आहे, शहा भोपाळकडे रवाना झालेत, नेमकं या बैठकीचे इन्साइट समोर आलेत का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बरोबर 9:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाले होते आणि आता आपण पाहत आहोत की बरोबर 10:30 वाजता अमित शहा जे आहेत ते मुंबई विमानतळासाठी रवाना झालेले आहेत। अमित शहा यांच्या गाड्या बाहेर पडल्यानंतर त्याच्यानंतर काही वेळानंतरच एकनाथ शिंदे यांची देखील गाडी सह्याद्री अतिथीगृहातून बाहेर पडलेली आहे। तब्बल 1 तास या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। तब्बल 1 तास एकनाथ शिंदे जे आहेत ते सह्याद्री अतिथीगृहावरती होते। अशा पद्धतीने शुक्रवारच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी विविध कारणांवरती आपली नाराजी दाखवलेली होती। या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे। नेमकी चर्चा काय झाली, एकनाथ शिंदे काय म्हणाले किंवा त्याच्या प्रश्नावरती अमित शहा यांच्याकडून काय उत्तर आलं, याची माहिती अद्याप जरी मिळालेली नसली तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी जे विविध विषय मांडलेले आहेत, आमदारांच्या निधीचा विषय असेल किंवा मग पालकमंत्री पदाचा विषय असेल, या महत्त्वाच्या विषयावरती या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं पाहायला मिळते। एकंदरीतच अनेक मुद्दे आहेत ज्यामुळे चर्चा झाली आहे, मात्र अधिकृत याबद्दलची अजून माहिती समोर आलेली नाहीये। काही महत्त्वाचे मुद्दे ज्यावरून शिंदे नाराज होते त्यावरती आता तोडगा निघालाय का, शहांनी त्यांना कुठलं आश्वासन दिलंय का, हे देखील पाहावं लागेल। धन्यवाद रुपाली, अगदी सविस्तर अपडेटसाठी।